अरे देव, कुठे गेली होतीस तू? खूप खुश दिसतेस. सांग ना कुठे गेली होतीस? साक्षी, विक्रमला भेटायला. वाटलंच मला. देव, तुला असं आनंदात बघितलं ना की खूप बरं वाटतं. देव, तू हे जे काही सांगतेस ते खरं आहे ना, का माझ्यापासून काही लपवतेस? साक्षी, अगं तुम्ही सगळे असा नेगेटिव्ह विचार का करताय? माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही, आणि खरंच ती मी खूप एन्जॉय करते. तुम्ही ना माझ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला माझं बोलणं पटेल. वा, तुझं म्हणणं खरं हो. सध्या जरा जास्तच हवेतेस, असं नाही वाटत तुला? जरा जमिनीवर पाय ठेवून चालायला शिक, म्हणजे तुला तुझी खरी लायकी कळेल. जसं दिसतं तसं नसतं, आणि हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला समजेल नाही का? सो प्लीज अंधळेपणाचं नाटक बंद कर आणि डोळसपणे जगायला शिक. अशी काही दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं हिला ना माहीतच नाहीये. उलट त्यावर विरजण कसं घालायचं एवढं मात्र नक्कीच माहितीये. काकू सारखा स्वभाव झाला हिचा. काकाचा एकही गुण घेतलेला नाही. तुसडी नुसती. साक्षी, तू समजतेस ना, तितकी मूर्ख नाहीये ही. जाऊ दे ना, आपण तिच्याविषयी कशाला बोलतोय? मला सांग, तू खुश आहेस ना? साक्षी, आता काळजी करू नकोस, सगळं ठीकच होणार आहे. हो ना? गुड. आय एम हॅपी फॉर यू. आदित्यराजे, तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. आज फक्त आमच्यासाठी एवढा मोठा जुगार तुम्ही खेळलात. I'll never forget this. I must thank you and मंगलाताई. साहेब, उपकाराची भाषा वगैरे नको. आम्ही जी गोष्ट तुमच्यासाठी केली ती फक्त तुम्ही निवडणुकीत जिंकल्यानंतरही लक्षात ठेवा म्हणजे झालं. नाहीतर निवडणूक जिंकाल आणि आम्हाला मात्र विसरून जाल, आणि आमची अवस्था त्या बळीच्या बकऱ्यासारखी व्हायची. नाही आदित्यराजे, असं कधीच होणार नाही. तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? फक्त एकदा ही निवडणूक जिंकू द्या, मग बघा काय होतं ते. निवडणूक जरी आम्ही जिंकलो तरी राज्य आपण दोघे मिळून करू. नक्कीच भाई. असं बाय आदित्यराजे, अँड थँक्स वन्स अगेन. आदित्यराजे, रणवीरराजे कुठे आहेत? सईमा भैयासाहेब प्रचार दौऱ्यावर आहे. अहो, लग्नाची किती कामं पडली आहेत, कुणाला काही पडलेलीच नाहीये. सईमा, तुम्ही हे सगळं आम्हाला का सांगताय आणि एवढं सिरियसली का घेताय? शेवटी हे लग्न म्हणजे निवड एक नाटक आहे ना. आदित्यराजे, रणवीरराजेंनी तुम्हाला काही सांगितलेलं दिसत नाही, पण आम्हाला जे सांगितले ते आम्ही तुम्हाला सांगतो. हे जरी नाटक असलं ना तर ते केवळ आपल्यासाठी आहे, लोकांसाठी नाही. लोकांना हे सगळं खरंच वाटलं पाहिजे आणि त्यासाठीच आपली ही धडपड चाललेली आहे, कळलं? नक्की असं काय घडलंय की विक्रम आणि त्याच्या घरचे या लग्नाला तयार झाले? हे सगळं दिसतंय तेवढं साधं नाहीये. लग्न झाल्यावर विक्रम कसा रिॲक्ट होईल, कसा वागेल माझ्याशी? खरं तर आज त्याचं ऑफिसमधलं वागणं लक्षात घेता ह्या सगळ्याचा खूप विचार करण्यात काहीच अर्थ नाही. आणि एकदा परिस्थितीचा सामना करायचा म्हटल्यावर विचार करायचाच का? खरं प्रेम करतेय ना, मग
फोटो काढण्यापूर्वी सांगा ना हसायचं कधी. हा काढा. आणि देवयानी मॅडम येत आहेत ना माझ्या बरोबर? दिसतायत ना फोटो? हा काढा. आणि फोटो छापल्यानंतर खाली आवर्जून लिहा हा, पुतळीवर प्रेम करणारी अभिलाषा काकू. देवयानी मॅडम, एक प्रश्न. विक्रमादित्यांच्या प्रेमात कित्येक मुली असताना त्यांनी मात्र लग्नासाठी तुमची निवड केली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी आमची देवयानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांना तसा निर्णय घ्यावाच लागणार होता, कारण देवयानी सारखी सालस, सुंदर, मनमिळाऊ, सुसंस्कृत. काकू बास. अगं हुशार हुशार पण मला म्हणायचं होतं. तर अशी सर्व गुणसंपन्न मुलगी त्यांना शोधूनही सापडणार नाही. मला वाटतं आमच्या प्रश्नांची उत्तर देवयानी मॅडम तुम्हीच दिलीत तर बरं होईल. हो हो, देवयानी बोलेल ना तुमच्याशी. मी फक्त सुरुवात करून दिली ना. बोल देऊ. देवयानी मॅडम, ह्या लग्नाची घोषणा होण्या अगोदर विक्रमादित्य आणि तुमच्यामध्ये काहीतरी बिनसलं होतं, ते खरं आहे का? हे बघा, जिथे प्रेम आहे तिथे वादविवाद, भांडणं हे सगळं आलंच. आता विक्रमादित्य तुमच्यासाठी सेलिब्रिटी आहे म्हणून आमचे वादविवाद तुमच्यापर्यंत पोहोचले, इतकंच. पण मी एक सामान्य मुलगी आहे, त्यामुळे मी तुम्हाला असंच सांगेन की ह्या सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. लग्न झाल्यानंतर सामान्य घरातून तुम्ही राजघराण्यात राहायला जाणार, तेव्हा तिकडच्या चालीरीती वगैरे याबद्दल काही विचार केलाय की? हा म्हणजे लग्नाचं म्हणाल तर बघा. हा बोल तू देऊ, बोल. मला असं वाटतं की चालीरीती, रूढी परंपरा यापेक्षाही माणसाचं मन जिंकणं जास्त महत्वाचं असतं. तुम्हाला अजून काही विचारायचंय का? म्हणजे देवयानीची काकू म्हणून मला काही प्रश्न विचारायचे आहेत? नाही, नको. देवयानी मॅडम, आपण आमच्यासाठी आवर्जून एवढा वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. येतो आम्ही. एक मिनिट. हा फोटो पेपरमध्ये कधी छापणार किंवा हे टीव्हीवर कधी दाखवणार हे सगळं फोन करून कळवा हा आम्हाला. म्हणजे किटी पार्टीमध्ये मला तसं सांगायला. हो, आवर्जून कळू. येतो. अच्छा, बाय बाय. देवयानी, पोरी नशीब काढलंस. आज तुझ्यामुळे मी टीव्हीवर झळकणार. एक विशेष बातमी. डॉक्टर D.V. देशमुख आणि राजेश शिर्के यांच्यातील वाद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कारण विक्रमादित्य राजेश शिर्के आणि देवयानी देशमुख हे प्रेमप्रकरणापासून चर्चेत असलेलं जोडपं आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. विक्रमादित्य आणि देवयानी यांच्यात मध्यंतरी वाद निर्माण झाला होता, पण आता सगळे मतभेद बाजूला ठेवून त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या विशेष प्रतिनिधींनी D.V. देशमुख यांच्या घरी जाऊन देवयानी यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की जिथे प्रेम आहे तिथे वादविवाद, भांडणं हे सगळं आलंच. आता विक्रमादित्य तुमच्यासाठी सेलिब्रिटी आहे म्हणून आमचे वादविवाद तुमच्यापर्यंत पोहोचले, पण मी एक सामान्य मुलगी आहे, त्यामुळे मी तुम्हाला असंच सांगेन की ह्या सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. सामान्य कुटुंबातील देवयानी देशमुख आणि राजघराण्यातील विक्रमादित्य राजेश शिर्के यांच्या विवाहाकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
देवयानी देशमुख. जाने क्यों किसी पे मरती है, जाने क्यों, जाने क्यों. एक विशेष बातमी. डॉक्टर D.V. देशमुख आणि राजेश शिर्के यांच्यातील वाद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कारण विक्रमादित्य राजेश शिर्के आणि देवयानी देशमुख हे प्रेमप्रकरणापासून चर्चेत असलेलं जोडपं आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रेमप्रकरणातील प्रत्येक गोष्ट. का बंद केलास टीव्ही? हे बघ, तुला बघायचं नसला ना तर नको बघूस, मला बघायचं. आण रिमोट आण. कशाला हवा रिमोट? हा, मला बघायचं आहे. खूप जळतेस ना देऊवर. पण श्रावणी, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण श्रावणी, तू कितीही चॅनल चेंज केलेस किंवा टीव्ही बंद केलास ना, तरी देऊला मिळणारी प्रसिद्धी, तिला मिळणारं कौतुक ते थांबणार नाहीये. मला माहिती आहे श्रावणी, खूप आधीपासूनचं तुझं स्वप्न होतं हे, की ही प्रसिद्धी तुला मिळावी, तुझं कौतुक व्हावं. खूप धडपड केलीस ना. पण कसं आहे ना, हे जर देऊलाच मिळणार असेल, नाही म्हणजे तिच्याच नशिबात असेल, तर ते तिलाच मिळणार नाही का? श्रावणी, तू आम्हाला नेहमी म्हणायचीस की तुम्ही कधी स्वप्नच बघत नाही. असेलही कदाचित, पण तू जी स्वप्न बघितलीस ती पूर्ण करण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ना, ती तू कधीच घेतली नाहीस. तुझ्या वाचनात कधी आलाय नाही आलाय माहित नाही, म्हणजे शक्यता कमीच आहे. अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे, नीट लक्षात ठेव. स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत बघतो, स्वप्न ती असतात जी आपली झोप आपल्यापासून हिरावून घेतात. कळलं? विचार कर. ऑल द बेस्ट. पण खरं सांगा, मी टीव्हीवर कशी दिसत होते? काय सांगते आज? थँक्यू. आणि साडी कशी दिसत होती? हो ना, बघ. कुणाबद्दल बोलतेय? प्रेमा? मला टीव्हीवर बघून जळली असेल ती. हो. अगं, मागे एकदा पेपरमध्ये नवरात्रातला कुठल्या 50 जणींमध्ये निळ्या रंगाची साडी नेसून तिचा फोटो आला होता. दुसऱ्या नवरात्रापर्यंत सगळ्यांना दाखवत मिरवत होती. हो ना. ए, तिलाही सांगा मला टीव्हीवर बघायला. असंच ग, जरा जळव ना. हो, ओके ओके, बाय बाय. मी नंतर फोन करते. बाय बाय. तुम्ही काही म्हणा, आपल्या देऊला ना नशीबवानच म्हणायला हवं. म्हणजे बघा ना, श्रावू सारखं असं खास तिच्यात काही नाही, पण तरी नशीब बघा. साईमा आणि राजेश शिर्केंची मोठी सून, तिचं लग्न ठरावं म्हणून स्वतः आपल्या घरी आले आहेत. अभिलाषा, तुला कधी कशाचा हेवा वाटतो आणि कधी कशामुळे आनंद होतो हे मला कळतच नाही. आता मी खुश आहे असं तुम्हाला म्हटलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार आहे का? ठीक आहे, काही वेळासाठी आपण असं समजून चालूया की देवयानीचं विक्रमादित्यांशी लग्न होणार आहे म्हणून तू खूप खुश आहेस. मी खुश असून उपयोग काय? आता या लग्नाची बोलणी झाली, पण हे लग्न होणार की नाही हे परमेश्वरालाच ठाऊक. आलीस ना आपल्या मूळ पदावर? माझ्या नाही, तुमच्या देशमुखांच्या स्वभावामुळे बोलतेय मी. या घरात जरा काही चांगलं घडतंय असं वाटलं की देशमुखांनी माघार घेतलीच म्हणून समजायचं. नाही म्हणजे तुम्हाला हे लग्न व्हावं असं वाटत असेल तर जरा घराकडे लक्ष द्या. म्हणजे सजावटीबद्दल बोलते. राजे शिर्केंची बरोबरी आपण करू शकणार नाही, मलाही मान्य आहे, पण जरा त्यांच्या बाजूला उभं राहण्याची तरी पात्रता आपल्यात असावी असं मला वाटतं.
त्या लग्नात जर नातेवाईक म्हणून त्यांनी आपल्याला बाजूला उभं केलं ना तर केवढा फायदा होणार आहे माहितीये का? इथे देवयानीच्या भविष्याची काळजी करतोय आपण आणि तुला त्यातही तुझा फक्त फायदाच दिसतोय. हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे. नशीब तुमच्या दारात चालून येते आणि तुम्ही त्याला लाथा मारून हाकलून देताय. स्वतःचा फायदा कसा करून घ्यावा हे सुद्धा तुम्हाला साधं कळत नाही. प्रतीक्षा वहिनीने देऊच्या लग्नाला नकार दिला. हे मला अजिबात आवडलेलं नाही. नशीब देवयानीने पुढाकार घेतला म्हणून, नाही तर पुढचं काहीच घडलं नसतं. माझ्या श्राऊच्या बाबतीत हे झालं असतं ना तर मी एका पायावर लग्नाला तयार झाले असते. तेव्हा प्लीज तुम्ही जरा तुमच्या वहिनींना समजवा. हे लग्न आता जवळ ठरल्यात जमाय. तेव्हा प्लीज असं काही वागू नका की आपल्याकडून राजेश शिर्केंना त्रास होईल. हे बा अभिलाषा, आपण दोघं एकसारखा विचार कधीच करू शकत नाही. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल ते करत राहा. ते राजेश शिर्के असतील आपल्या घरचे राजे, पण इथे आमच्या घरचा लाख मोलाचा जीव त्यांच्या घरी जाणार आहे. त्यामुळे मला तरी देवयानीच्या भविष्याचीच फक्त काळजी वाटते. ठीक आहे, आपण या विषयावर नको बोलूया. कारण तुम्हीही देशमुख आहात हे मी थोडीच विसरणार आहे. देशमुख, डीवी देशमुख, डीवी देशमुख, डीवी देशमुख, डीवी देशमुख, डीवी देशमुख. 2587 मोबाईल 2254. हॅलो हॅलो, हे डीवी देशमुखांचं घर आहे का? हो, मला देवयानी देशमुखशी बोलायचं होतं. हा, मी देवयानी देशमुखच बोलतेय. आपण कोण बोलताय? मी हॅलो देवयानी, मला भेटायचंय तुला, आणि तेही ताबडतोब. पण कोण बोलताय आपण? तू मला तुझी हितचिंतक समज. हा, आणि आता कोण बोलतंय हे महत्वाचं नाहीये ग. आता तुझ्यासाठी तू मला भेटणं जास्त महत्वाचं आहे. येते ना लक्षात? तुम्ही तुमचं नाव सांगायला तयार नाही आहात. निदान भेटायचंय कशाला ते तरी सांगा. हे बघ, सारखे प्रश्न विचारू नकोस. देवयानी, सॉरी. हे बघ, तू माझा पत्ता लिहून घेतेस का? हा, 403 आनंद भवन. अहो, खरं तर तुम्हाला आत्ता भेटायला आलीसतीस ना तर जास्त बरं झालं असतं. मला कल्पना आहे एवढ्या रात्री तू घराबाहेर पडणार नाहीस. हे बघ, तू उद्या सकाळी भेटशील का मला? हा, लवकर ये, मी वाट पाहते तुझी. हॅलो, अहो